पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झालेत। मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईतील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला। तिकडे दिल्लीतही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, तपासणी करण्यात येते। पहलगाम हल्ल्यानंतर दिल्ली पोलीस सुद्धा सतर्क झालेली आहे। या दोन्ही ठिकाणची आपण आता दृश्य तर बघतोय, पण थेट परिस्थिती जाणून घेणार आहोत। थेट जाणार आहोत दिल्लीत आणि मुंबईत। दिल्लीत आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत रामराजे शिंदे आणि मुंबईतनं जुई जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी आपण दिल्लीत जाऊया। रामराजे, सध्या दिल्लीत काय परिस्थिती आहे? बिलकुल काश्मीरमध्ये पहलगामवरचा हल्ला म्हणजेच की हा आपल्या देशावरचा हल्ला आहे. कारण याच्यामध्ये 25 पेक्षा जास्त लोक दगावले गेल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये मराठी कुटुंब पण आहेत. आणि पर्यटकावर केलेला हा हल्ला आहे. अनेक वर्षानंतर असा हल्ला आहे, पर्यटकावर केलेला आहे. आणि त्यामुळं आता जम्मू काश्मीरच्याच पार्श्वभूमीवर देशातील इतर महत्वाची शहरं कोणती आहेत तर मुंबई आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की राजधानी दिल्ली आहे. त्याचबरोबर बेंगळुरू आहे, लखनौ आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे की पुणे, बेंगळुरू आणि मुंबई, की जिथे परदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर येतात. आणि परदेशी पर्यटकांची जबाबदारी ही संपूर्ण भारत सरकारची असते, कारण ते एका देशाचं प्रतिनिधी असतात आणि त्यामुळं त्यांची सुरक्षेची काळजी घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणून ठिकठिकाणी अशा प्रकारचे सिक्युरिटी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. त्याचाच परिणाम हा म्हणायचा का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि कोणत्या कारणामुळे असं एकदम पर्यटकांना टार्गेट करण्यात आलेलं आहे ते पण आपल्याला बघावं लागणार आहे. डेव्हिड हेडलीला मदत करणाऱ्या अतिरेक्याला भारतामध्ये आणलं गेलं, एनआयएच्या ताब्यात आहे तो 26/11च्या, त्याची चौकशी सुरू आहे. वक्फ बोर्डच्या संदर्भामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, त्याच्यावर आंदोलन चालू आहेत. 370 हटवलं गेलं होतं, त्याच्यावरून सुद्धा धुसफूस जी आहे ती सुरू होती. तर त्याचा परिणाम हा आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर आत्ताचं टायमिंग का गाठलेलं आहे? कारण हे टायमिंग म्हणजे की काश्मीरमध्ये पहलगाम आणि सोनमर्ग आणि गुलमर्ग या ठिकाणी, आणि विशेष करून पहलगामला स्वित्झर्लंड म्हटलं जातं भारताचं, जिथे अनेक महत्वाचे शूटिंग केलेले आहेत. आणि त्या ठिकाणी पर्यटकांना टार्गेट करणं याचाच अर्थ की काश्मीरच्या आर्थिक दोरे जे आहेत ते कापण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. यामुळे नुकसान जे आहे तिथल्या स्थानिकांचंच होणार आहे, परंतु देशभरामध्ये भय पसरवण्याचं हे काम आहे. आणि म्हणूनच अमित शहा आणि यांनी आज महत्वाची बैठक घेतली. ताबडतोब ते निघालेले आहेत, काश्मीरमध्ये पोहोचलेले आहेत आणि काश्मीरमधून श्रीनगरमध्ये अगोदर ते महत्वाची बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर आज रात्री किंवा उद्या ते घटनास्थळी जाण्याची शक्यता आहे पहलगामला. परंतु सुरक्षा यंत्रणा तिथवर अमित शहा यांना जाण्याची परवानगी देतात का ते सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण हा अतिशय मोठा हल्ला होता. नाव घेऊन हल्लेखोरांनी हल्ले केलेले आहेत आणि गोळ्या घातलेल्या आहेत. त्यांना पकडणं हे सुद्धा आता एक आव्हान असणार आहे. कशा पद्धतीनं पुढची रणनीती असेल, व्यूहनीती असेल, हे सुद्धा बघावं लागणार आहे. त्यामुळं काश्मीर पोलीस त्याचबरोबर लष्कर आणि या दोघांना मिळून हे संपूर्ण पुढचं जे मिशन आहे ते पूर्ण करावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे की हे सहन करून घेतलं जाणार नाही, जसं तसं उत्तर दिलं जाणार. आपल्याला माहित आहे की मध्यंतरी कुरबुरी झाल्या होत्या, तर तेव्हा सर्जिकल स्ट्राईकनं जसं तसं उत्तर दिलं होतं. आता नेमकं भारत सरकार, मोदी, अमित शहा कशा प्रकारे उत्तर देतात ते बघावं लागणार आहे. निश्चितच रामराजे, यावर लक्ष ठेवून असं आपण थेट मुंबईत जाऊया। मुंबईतनं आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। जुई, मुंबईत सुद्धा सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे असं कळतंय। मुंबईत सुद्धा अलर्टवर आहे, काय अपडेट्स? अगदीच आपण पाहतोय सौरभ, खरं तर 26/11च्या हल्ल्यानंतरच मुंबईमध्ये सुरक्षा ही अत्यंत कठोररित्या तैनात करण्यात आली आहे. मुंबईचे जे महत्त्वाचे टप्पे आहेत त्या प्रत्येक टप्प्यावर पोलीस सुरक्षा ही तैनात करण्यात आली आहे. मात्र पहलगाममध्ये जो आज हल्ला झाला आहे दहशतवादी पर्यटकांवर, त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा ही अत्यंत कठोररित्या तैनात करण्यात आली आहे. तसे आदेश वरिष्ठांना देण्यात आले आहेत की जिथे जिथे मुंबईचे मेन पॉईंट्स आहेत तिथे तिथे तुम्ही तपासणी लावा, बॅरिकेटिंग लावून चौकशी करा आणि त्यानंतर जर स्थिती व्यवस्थित असेल तर तिथली सुरक्षा तुम्ही हटवू शकता. मात्र सध्या मुंबई देखील हाय अलर्टवर ठेवली गेली आहे, कारण का ठिकठिकाणी जे पोलिसांचे तुकडे आहेत त्या तैनात करण्यात आलेले आहेत मुंबईकरांच्या खबरदारीसाठी. कारण का
दिल्ली असो मुंबई असो हे सर्वच गजबजलेले ठिकाणी असतात आणि अशा ठिकाणी जर आपण पाहिलं तर मग दहशतवाद्यांनी याआधी हल्ला केला आहे. पुन्हा असा हल्ला, पुन्हा अशी वेळ मुंबईकरांवर येऊ नये यासाठी खबरदारी घेतली गेली आहे. निमित्त मात्र पहलगामचा जो दहशतवादी हल्ला झाला आज तो ठरला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात लक्ष घालत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. तिघही यामध्ये स्वतः पर्सनली लक्ष घालून आहेत. त्यामुळे निश्चितच मुंबईकरांची देखील सुरक्षा आता अजूनच कठोररित्या घेण्यात येणार आहे या सर्व पोलिसांच्या माध्यमातून. सौरभ. निश्चितच जोई यावर लक्ष ठेवून असा मुंबईहून जोई जाधव आणि दिल्लीहून रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेले होते. दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद.